दरिवडची तालुका जत जिल्हा सांगली येथे शिवछाया सेवाभावी संस्थेच्या वतीने दुर्गमुर्गू समाजातील कुटुंबांना मान्य श्रीमंत तांबे यांच्या शुभ हस्ते कपडे वाटप। दरिवडची तालुका जत जिल्हा सांगली येथे आज दुर्गमुर्गी समाजातील गरजू कुटुंबे व लहान मुलांसाठी विविध स्वरूपाची मदत व साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला। थंडी, आधार आणि असुरक्षित निवाऱ्यामध्ये जीवन जगणाऱ्या कुटुंबासाठी हा उपक्रम माणुसकी जिवंत अनुभूती देणारा ठरला। या कार्यक्रमात शिवछाया सेवाभावी संस्था दरिवडची यांच्या वतीने दुर्गमुर्गी समाजातील मुलांना स्वेटर व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। उबदार कपडे मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद निर्माण झाला। सामाजिक जाणीवेतून पुढे येत दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते माननीय श्रीमंत तांबे यांनी या समाजासाठी शेडनेट, ताडपत्री तसेच तात्काळ लाईट सुविधा उपलब्ध करून दिल्या। पावसापासून व थंडीपासून संरक्षण तसेच रात्रीच्या अंधारात प्रकाश मिळाल्याने कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात तातडीचा दिलासा मिळाला। या उपक्रमासाठी संजय वायफळकर यांनी कपडे खरेदीसाठी आर्थिक मदत केली। तसेच मोगली अँड ब्रदर्स जत यांच्याकडून कानटोपी, स्वेटर व कपडे, तर शिवम क्लॉथ स्टोअर जत यांच्याकडून कपडे व स्वेटर अशी मोलाची मदत मिळाली। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघातील धारडीचे युवा नेते माननीय श्रीमंत तांबे, माननीय दरेश्वर चौगुले, सूर्यवंशी सर, विशाल माने, HR, यंकू चव्हाण, रवींद्र वळसंग, शरद कांबळे सर, सुरेश पुजारी यांच्यासह अनेक मित्रपरिवार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थेचे सचिव अजित संधी यांनी यावेळी बोलताना सांगितले, दुर्गमुर्गी समाजातील कुटुंबांना केवळ मदत नव्हे तर सन्मानजनक सुरक्षित जीवनमान मिळावे यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे। कार्यक्रमाचे निवेदन, समन्वय, व्यवस्थापन HR मानव संसाधन विशाल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। कार्यक्रम भावनिक, सकारात्मक आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या वातावरणात संपन्न झाला। उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले। यावेळी दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते श्रीमंत तांबे यांनी केलेल्या मदतीचे या परिसरातून सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.